हात धुतले नाही. आणि आपण काय प्रक्रिया करायच्या आधी वगैरे हात धुतले पाहिजे. हे सांगितलेलं आहे आपण काही खाण्याआधी काही करायच्या किंवा आजारी व्यक्तीची काळजी घ्यायची आणि हात कोणत्या पद्धतीने धुवायचे. माझं एक्सपिरियन्स आहे स्वच्छता व आरोग्य. स्वच्छता जर करायची म्हटली तर आपल्याला आधी आपण शालेय विद्यार्थ्यांपासून सुरुवात करतो, कारण की शालेय विद्यार्थी हेच भावी पिढीसाठी एक योग्य ठरतात. त्यामुळे आपण त्यांच्याकडून सुरुवात करू शकतो. आणि जर आपण स्वच्छता राखली नाही तर खूप सारे व्हायरल डिसीज हे होतात. एक्झाम्पल म्हणजे कोरोनाच्या मुळे तर शाळेची गर्दी पण खूप कमी झाली होती. आणि योग्य हात धुण्यामुळे आपल्या अतिसाराचे प्रमाण 30% तर श्वासाचे रोग 16% कमी होते. आणि घरामध्ये योग्य स्वच्छता नसले तर 5 वर्षापर्यंत मुलांचे मृत्यू पण होऊ शकतो. आणि बाकी इथे ही रोगप्रतिकारक शक्ती प्रणाली यांची संरचना. हे आहे रेड ब्लड सेल, हे आहे व्हाईट ब्लड सेल. तुमची रोगप्रतिकारक प्रणाली बळकट करण्यासाठी आरोग्यदायी मार्ग भरपूर फळे, भाज्या आणि धान्य खावं लागते. आठवड्यातून जास्तीत जास्त दिवस 30 मिनिट व्यायाम करावा लागतो. आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी पोषण तत्वे, विटॅमिन सी, विटॅमिन डी, जास्त झिंक, प्रोटीन्स, प्रथिने. आपली रोगप्रतिकारक प्रणाली विशिष्ट प्रकारच्या पेशी, इंद्रिये, प्रथिने आणि उत्तीर्ण बनलेली आहे. ही संसर्गजन्य रोग म्हणजे आपल्याला माहितीच आहे, म्हणजे जो रोग एकापासून दुसऱ्या तिसऱ्या प्लास्टिक वगैरे टाकायची कचरा निघाला संसर्गजन्य रोग असे म्हणतात. संसर्गजन्य रोगांची लक्षणे म्हणजे खोकला, स्नायुधुंदी, थकवा, जुलाब आणि ताप. तर हे संसर्गजन्य रोग आता आपल्याला माहितीच आहे. संसर्गजन्य रोग म्हणजे कोविड-19 आणि आताचा डोळ्यांचा आजार हा पण एक संसर्गजन्य रोगच आहे. तर संसर्गजन्य रोग हा आपल्याला होऊ नये, त्याचं निर्जंतुकीकरण होऊ नये म्हणून आपण वारंवार हात धुतला पाहिजे, लसीकरण करून घ्यायला पाहिजे. जो आपल्याला रोग असेल त्याच्या विरुद्ध जे अँटीबायोटिक किंवा अँटीसिपेट असेल ते आपल्याला घ्यायला पाहिजे. प्रतिजैविकांचा वापर विचारपूर्वक करायला पाहिजे. नंतर जर तुमच्या रोगाची लक्षणे जाणवत असतील तर घराबाहेर पडायचे नाही. म्हणजे जर आपल्याला रोग असेल तर तो आपण घराबाहेर जायला पाहिजे, कारण की हा जो रोग आहे तो संसर्गजन्य रोग आहे. आणि आपल्याला जो रोग असेल आपण बाहेर गेलो तर तो रोग आपल्यापासून दुसऱ्याला पसरेल, म्हणून मग तो सगळीकडे पसरेल. म्हणून आपल्याला रोग असेल तर आपण बाहेर जायला नाही पाहिजे. एकमेकांचा टूथब्रश, कंगवा, दाढीचे पाते अथवा नेहमीच्या वापरातील भांडे पण नाही वापरले पाहिजे, कारण त्यामुळे पण हा संसर्गजन्य रोग फैलू शकतो. तर त्यानंतर आजारी असताना प्रवास करायचा नाही, कारण प्रवास करताना सुद्धा